पहिल्यांदा तर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवतोय. बऱ्याच वेळेला सणासुदीला काय करायचं ते कळत नाही आणि पुरणपोळी काही लोकांना येत नाहीत व्यवस्थित आणि काही लोकांना वेळ नसतो बनवायला. अशा वेळी पटकन होणारी आणि फक्कड अशी थाळी मी आज तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिल्यांदा तर मस्त आपण श्रीखंड बनवायचा आहे. तर आदल्या दिवशी रात्री मी एक पातेलं घेतलं, त्याच्यावरती आपली पुरणाची चाळणी ठेवली. छान स्वच्छ कापड घालून 1 लिटरला थोडंसं कमी दही याच्यामध्ये घातलं आणि छान बांधून ठेवायचं आहे. दही घरचं असेल तर उत्तमच आहे. आम्ही 1 दिवस आड करून दूध घेतो, त्याच्यामुळं मला काही दही लावता आलेलं नाही. मग मी ऑनलाईनच 1 लिटरची पिशवी मागवली आणि छान चक्का करायला ठेवून दिलं फ्रीजमध्ये ठेवलं की चक्का आंबट होत नाही. बाहेर ठेवलं रात्रभर राहणार तर आंबट होणार. दह्याचा चक्का तसा 4 ते 5 तासासुद्धा होतो, त्याच्यामुळे ही स्टेप सकाळी केली तरी चालतंय. तर दुसऱ्या दिवशी नाही का मी छान अशी थोडी तूर डाळ आणि थोडी मसूर डाळ भिजत घातलेली आहे. नेहमी मी मूग डाळ घालते, यावेळेला मसूर डाळ घातलेली आहे. याचं वरणसुद्धा खूप छान लागतं. आधी 10 ते 15 मिनिटं डाळ भिजायला ठेवायची. आता कामं पटापट व्हावी आणि भांडीसुद्धा कमी पडावी याच्यासाठी आपल्याकडचा सगळ्यात मोठा कुकर घ्यायचा. डबे असतील तर ते सुद्धा घ्यायचे. एका डब्यामध्ये डाळ शिजायला ठेवायची आणि दुसऱ्या डब्यामध्ये तांदूळ शिजायला ठेवायचे. मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मीठ घातलं. डाळीमध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही, हळद, तेल, मीठ वगैरे काहीच नाही, टोमॅटो असंच ठेवलेलं आहे कुकरमध्ये. नंतर कुकरमध्ये 1 ग्लासभर पाणी घातलं. बटाटे असेच साईडला बसणार नाहीत, कमी जागा आहे आणि आपल्याला बटाट्याची भाजी तर बनवायची आहे. मग बटाटे मधून चिरले आणि साईडला असे शिजण्यासाठी ठेवले. बघा, एका दमात आपली 3 कामं होणार आणि आपला वेळ वाचणार. उसळ वगैरे करायची असेल तर ते सुद्धा खालच्या पाण्यामध्ये तुम्ही शिजायला टाकू शकता. नंतर मग कुकरला झाकण लावलं आणि 3 शिट्ट्या करायला कुकर गॅसवरती ठेवून दिला. आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपली बाकीची कामं करून घेऊया. इथं मी पुरीसाठी पहिल्यांदा पीठ मळून घेते. पिठामध्ये मी काही रवा, बेसन किंवा तेल ॲड केलेलं नाही, काहीही नाही. फक्त आपलं गव्हाचं पीठ आहे ते छान चाळून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि थोडं थोडं करून पाणी घालून चांगली घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे. एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा कणिक सगळी मळून झाल्यानंतर बोटं अशी रोतवतो ना कणकीमध्ये, तेव्हा थोडी ताकद लावावी लागेल असं पीठ मळून घ्यायचं आहे. पातेलं घालून पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. तोपर्यंत इकडं वरणाला लागणारे फोडणीचं साहित्य आणि भाजीला लागणारा कांदा, टोमॅटो छान असं सगळं मी धुवून घेतलेलं आहे. कढीपत्ता, मिरची घेतलेली आहे. 3 टोमॅटो आणि 2 कांदे घेतलेले आहेत. कोथिंबीर धुवून घेतली, पण इथे आत्ता चिरणार नाही, ती सगळ्यात शेवटी चिरणार. मिरची छान चिरून घेतलेली आहे मी. लसूण सुरीच्या मागच्या साईडनं ठेचून घेतलेला आहे. कांदासुद्धा छान असा बारीक चिरून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा मी चिरणार आहे, पण इकडं कुकरला शिट्ट्या होत आहेत त्या तुम्हाला दाखवते. तर छान अशा कुकरला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित डाळ शिजते, बटाटा शिजतो आणि भातही छान असा होतो. त्याच्यामुळं 3च शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकरला शिट्ट्या होईपर्यंत मी टोमॅटोसुद्धा छान असे चिरून घेतले. कुकरचं प्रेशर जाईपर्यंत आपण श्रीखंड तयार करून घेऊयात. तर आपण जे दही बांधून ठेवलं होतं त्याच्यामधून बघा एवढं सगळं पाणी निघालेलं आहे. घरचं दही असेल तर एवढं पाणी निघत नाही. तर छान असं सगळं पाण्याचा त्याच्यातून निचरा झालेला आहे. आता हे त्याच पुरणाच्या चाळणीतून आपण छान गाळून घ्यायचं आहे. म्हणजे कसं दह्यामध्ये कुठं गुठळ्या वगैरे असतील तर त्या फुटून जातात आणि श्रीखंड आपला असा छान एकसारखा होतो. तर ही स्टेप महत्त्वाची आहे, ती करून घ्या नक्की. चाळणीला लागलेला चक्कासुद्धा भांड्यामध्ये काढून घ्यायचा. अद्रक खिसायची आपली खिसणी असते ना चहाची, त्यातनं मी पिस्ता खिसला होता थोडासा, तो याच्यामध्ये घातलेला आहे. 1 वाटीभर मी इथं साखर घातलेली आहे. साखर घालताना मोबाईल चालू करायचा राहून गेला. इथं साखरेचं प्रमाण तुमच्यानुसार घेतलं तरीसुद्धा चालतंय, कमी जास्तसुद्धा होऊ शकतं. साखर छान मिक्स करून घ्यायची. सोबतच याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची. घरातली वेलची पावडर संपली होती, मग मी खलबत्त्यामध्येच 4 वेलची ठेचल्या आणि त्याची पावडर करून याच्यामध्ये घातली. केशर मी आधीच छोट्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये भिजत घातलं होतं आणि ती वाटी कुकरच्या वरती ठेवली होती, म्हणजे पाणी गरम होऊन केसरचा छान कलर येईल पाण्याला आणि ते याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं, बघू शकता. तर आता माहिती आहे मला दुधामध्ये घालतात केसर भिजायला, पण मी मगाशी सांगितलं होतं की 1 दिवस आड करून दूध येतं आणि दूध संपलेलं. आता चमचाभर दुधासाठी कुठं मगदमारी करू, म्हणून मग मी पाण्यातच घातलं आणि त्याच दिवशी श्रीखंड संपला, त्याच्यामुळं काही नाही एवढं. तर मस्त श्रीखंड तयार आहे. सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. श्रीखंड तयार होईपर्यंत कुकरची वाफसुद्धा छान गेली होती.
तर आता पकडीच्या साह्यानं डब्बा बाहेर काढून घ्यायचा. बटाटेसुद्धा चमच्यानं बाजूला काढून घ्यायचे. तर इथं बघू शकता छान असे बटाटे शिजलेले आहेत आणि ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि इथं तुम्हाला मी दाखवते की आपला भातसुद्धा मस्त असा तयार झालेला आहे, बघू शकता. आणि खाली डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे. वरच्या डब्यामध्ये तांदूळ आणि खालच्या डब्यामध्ये डाळ शिजायला ठेवली ना की भात व्यवस्थित होतो आणि डाळसुद्धा छान शिजते. आणि डाळ शिजताना थोडीशी वरच्या डब्याला लागली तरी ती पुसून घेता येते, पण खाली भात आणि वर डाळ ठेवली तर भात सगळ्या डाळीच्या डब्याला लागतो. त्याच्यामुळं तांदूळ वरती ठेवा आणि डाळ खाली ठेवा. डाळीमध्ये छान गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं आणि पळीनच डाळ छान घोटली जाते, एवढी छान डाळ शिजते. तर आता पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घातली, जिरं घातलं, लसूण घातला, मिरची घातली, हिंग घातलं, कढीपत्ता घालून छान परतून घेतलं. नंतर याच्यामध्ये टोमॅटो घातला आणि थोडीशी हळद आणि मीठ घालून टोमॅटो गळेपर्यंत चांगलं परतून घेतलं. मीठ घातलं ना टोमॅटोचा कार्यक्रम लगेच होतो. टोमॅटो छान गळला की याच्यामध्ये आपण शिजवून घोटून घेतलेली डाळ घालायची आणि शिजायला म्हणजे उकळायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण बटाट्याच्या छान अशा साली काढून घेऊया. बघू शकता मस्त अशा साली काढून घेतलेल्या आहेत. एका बाजूला डाळीला उकळी येते तोपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण लगोलग भाजी बनवायला घेऊया. तर कढईमध्ये मी 2.5 पळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा घालून छान परतून घेतलेला आहे. कांदा चांगला परतायचा मीठ घालून. तोपर्यंत इकडे बघू शकता आपल्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा डाळीला एक उकळी आणायची. आणि उकळी आणताना डाळ किती सुंदर दिसते बघा तुम्ही. थोडी उकळी आली की लगेच गॅस बंद करून झाकण ठेवून द्यायचं. आपली डाळ तयार आहे. दुसऱ्या बाजूला कांदासुद्धा चांगला मऊ झालेला आहे. याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो. भाजीला लागणारे मीठ मी एकदाच घातलेलं आहे आणि छान कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. सोबत आलं लसूण पेस्ट घालायची आणि चांगलं मिक्स करून हलवून परतून झाकण ठेवून द्यायचं आहे 2-3 मिनिटासाठी. आणि बघू शकता छान असा कांदा टोमॅटो सगळं भाजून परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये जगभरातले मसाले घालूया. पहिल्यांदा तर मी मिरची पावडर घातलेली आहे, नंतर हळद घातली, थोडीशी धने पावडर घातली, थोडासा गरम मसाला घातला, थोडासा किचन किंग मसाला आणि पावभाजी मसाला घातला तरीसुद्धा चालतंय. मस्त भाजी टेस्टला होते. माझ्याकडचे दोन्ही मसाले संपले होते म्हणून म्हटलं राहू दे. तेल सुटेपर्यंत मसाले छान परतून घ्यायचे. मसाले परतून झाले, तेल चांगलं सुटलं की याच्यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा हातानंच असा चुरा करून घालायचा म्हणजे भाजी दाटसर होते. नंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. आता प्रत्येकाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण पाणी गरमच घाला. आणि बटाटे हाताने तुम्हाला मॅश करायचे नसतील तर बटाटे चिरून घातले आणि नंतर पळीवरती घेऊन 2-3 बटाटे स्मॅश केले चमच्यानं तरी चालतंय. गरजेनुसार गरम पाणी घातलं की भाजीला झाकण ठेवून 2-3 मिनिटासाठी भाजी छान खदखदू द्यायची. 2-3 मिनिटांनी झाकण काढून हिरवीगार गावरान कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची आणि आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण मस्त भाज्याला पीठ तयार करून घेऊया. तर मी इथं 2 मोठे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि कांदा मी आडवा चिरते. तुम्ही बघू शकता कांदा आडवा चिरला ना की साहजिकच कांदा मोठा चिरला जातो आणि भाज्याला छान हातपाय सुटून भजी कुरकुरी होतात बरं का. तर कांदा छान मोकळा करून घ्यायचा. त्याच्यामध्ये गरजेनुसार मीठ घालायचं, थोडीशी मिरची पावडर, थोडीशी हळद, ओवा, जिरे घालायचे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. 4 चमचे मी तर बेसनचं पीठ घातलेलं आहे. 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळं भजी एकदम कर्रम करून वाजतात तोंडात टाकल्या. नंतर चिमूटभर सोडा घालायचा. नाही घातला, तुम्हाला नसेल आवडत वगैरे तर नाही घातला तरी चालतंय, पण भज्याला सोडा हा पाहिजेच. तर सोडा घातल्यानंतर एकदम थोडं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून तसंच ठेवायचं. भज्याचं पीठ तर तयार झालं आहे, पण आता आपण पुरीचं पीठ तयार झालं आहे का नाही ते बघूया. तर पीठ अजूनही कठीण आहे. थोडासा पाण्याचा हात लावून छान पीठ मळून घ्यायचं. पुरीचं पीठ थोडंसं कठीणच असायला पाहिजे म्हणजे पुऱ्या छान टमटमीत फुगतात आणि तेलही कमी पितात. पीठ जर पातळ झालं तर पुऱ्या वातड होतात आणि फुगतसुद्धा नाहीत व्यवस्थित. तर नंतर इथं मी कढईमध्ये तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये ह्या बॉब्या, नळ्या किंवा चाकं, व्हील्स म्हणतो आपण ज्याला, किंवा दोडका म्हणा, ते छान असं तळून घेतलं. आणि साबुदाण्याचे थोडे पापड होते माझ्याकडे जे मी छायाखोराटवरून मला आले होते, तेच मी इथं छान भाजून किंवा तळून घेतलेले आहेत. सध्या माझ्याकडं कुरडई पापडचा दुष्काळ पडला आहे, त्याच्यामुळं मी हेच फ्रायम्स वापरते. तर पुऱ्या करायच्या आधी, भजी करायच्या आधी पापड वगैरे आपण छान तळून घ्यायचे. तर इथं बघू शकता सगळे पापड किंवा फ्रायम्स म्हणू शकतो आपण, छान असे तळून तयार झालेले आहेत.
आता आपण छान असं पुऱ्या बनवायला घेऊया. तर पीठ आपण ऑलरेडी मळलं होतं. पुन्हा एकदा फ्रायम्स तयार होईपर्यंत पीठ तसंच ठेवलं होतं. एक गोळा घ्यायचा छोटा, पोळपाटाला तेल लावायचं, हाताला वगैरे तेल लावून घ्यायचं. थोडंसं लाटण्याला पण लावायचं म्हणजे पुरी चिटकत नाही. पुऱ्या पिठावर लाटल्या तरीसुद्धा चालतंय, पण कसं होतं पुरीचं जे पीठ आहे ना ते तेलामध्ये जाऊन तेल खराब होतं आणि शेवटी तेल काळं व्हायला चालू होतं. त्याच्यामुळं नाही का पुऱ्या तेलावरतीच लाटलेल्या चांगल्या आहेत. तर मी आधी 4-5 पुऱ्या तयार करून घेतल्या, म्हणजे कसं पुरी लाटू की तळू याची गडबड होत नाही. त्याच्यामुळं आधी 4-5 पुऱ्या करून ठेवायच्या, म्हणजे इकडं आपला साठा पुरीचा तयार राहतो आणि पुऱ्या छान इकडं भाजल्यासुद्धा जातात. तर बघू शकता मस्त अशा छान टमटमीत चेंडूसारख्या पुऱ्या फुगलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या करत छान बाजूला एका तळून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता मस्त अशा टमटमीत फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार आहेत. पुऱ्या तळताना पुरी तेल पिऊ नये म्हणून एका गोष्टीची नक्की काळजी घ्या. तेल आधी गरम करून घ्यायचं कडकडीत, नंतर फ्लेम कमी करायची, कमी म्हणजे मीडियम करायची आणि मग पुऱ्या तळायला चालू करायचं. एकदम लो फ्लेमवर तुम्ही जर पुऱ्या तळल्या तर पुऱ्या तेल पितात आणि फुगतसुद्धा नाहीत, आतमध्ये तेल जाऊन बसतं अक्षरशः. आणि हाय फ्लेमवर पुऱ्या तळलात तर पुऱ्या वरून करपलेल्या आणि आतून कच्च्या लागतात. त्यामुळं तेल गरम करून मीडियम फ्लेमवरती पुऱ्या छान तळून घ्यायच्या. पिल्लून आमच्या स्वतःसाठी ग्लासच्या साह्यानं पुऱ्या तयार करून घेतल्या आणि मी त्याला तळून दिल्या. चला तर मग पुऱ्या छान तळून झालेल्या आहेत सगळ्या. आता आपण भजी तयार करूया. ज्या तेलामध्ये आपण पापड आणि पुऱ्या तळल्या त्याच तेलामध्ये आपण भजी सोडायची आहेत. तर हातामध्ये जसं येईल ना पीठ तसंच ते तेलामध्ये सोडायचं, म्हणजे कसं छान भजाला इकडं तिकडं कांद्याच्या काड्या सुटतात आणि भजी कुरकुरीत होतात. तर अशाच पद्धतीनं भजी छान आलटीपालटी करून तळून घ्यायची. मस्त भजी कुरकुरीत होतात. गरम गरम खाताना तर एकदम भारीच लागतात. अशीच मी सगळी भजी तयार करून घेतलेली आहेत. तर मी एक गोष्ट सांगत होते की पुऱ्या झाल्यानंतर मग भजी करा, आधी भजी करू नका, नाहीतर मग पुऱ्या पिवळ्या होतात. चला सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता आपण मस्त थाळी तयार करूया. तर पहिल्यांदा मी 2 पुऱ्या ठेवल्या, पण जागा होत नव्हती म्हणून एक पुरी मला काढावी लागली. नंतर भात वाटीमध्ये घालून तो ताटामध्ये उलटी वाटी ठेवली. नंतर भाजी ठेवली, त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातली, वरण ठेवलं, श्रीखंडसुद्धा वाटीत घेऊन ठेवलं, भजी ठेवली आणि पापड जे आपण भाजले होते तळले होते ते सुद्धा ठेवलेले आहेत. भाताची वाटी काढून त्याच्यावरती कोथिंबीरीचं एक पान ठेवलं आणि मस्त अशी आपली थाळी तयार आहे. भातावर थोडंसं तूप सोडायला पाहिजे होतं, विसरून गेले मी. असो, तर तुम्ही सुद्धा सणासुदीला काय करायचं हे कळत नसेल तर हा मस्त फक्कड आणि चमचमी बेत नक्की करून बघा. शिवाय एकदम कमी वेळामध्ये होतो आणि भांडीसुद्धा जास्त पडत नाही. माझ्याकडे बऱ्यापैकी कपलचेच टिफिन आहेत आणि शनिवार रविवार ते टिफिन घेत नाही. तसेच शनिवार रविवार सुट्टी आणि त्याच वेळेला जर सण आला तर सुट्टीला लोक गावाला जातात. मग सणासुदीचं गोडधोडचं जेवण असेल म्हणा तर ते मला टिफिनला द्यायला जमत नाही आणि तुम्हाला वाटेल की मी सणासुदीला काही टिफिन देत नाही की काय. तर असो, मग मस्त टिफिनवाल्यांना टिफिन भरून दिले. शेवटी मोबाईलचं चार्जिंग संपत आलं. चार्जिंग कमी असल्यामुळं मोबाईलचा टॉर्च बंद झाला आणि रिंग लाईट आमच्या पिल्लू महाशयानी खराब केले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का.